सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उद्घाटनानंतर 8 महिन्यात कोसळला। राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली। शिवप्रेमींकडून व ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी शिंदे सरकारच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत। याच अनुषंगाने गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी घोषणाबाजी करून परिसर दणाणून काढला। या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या। स्मारक पडल्याबद्दल मालवणमध्ये कार्यक्रम झाला। तिथे स्मारक पडल्याबद्दल इथे निषेध करण्यासाठी आलेलो सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। आपलं गेटवे ऑफ इंडिया येथे स्मारक बांधलेले शिवाजी महाराजांचं त्याला 70 वर्ष होऊन गेले, तरी ते अजून स्मारक तिथल्या तिथे जसंच्या तसं आहे आणि याला 8 महिने झाल्यानंतर लगेच पडतंय। हे स्मारक त्यांनी बांधलंच कसं? ज्यांनी हे कार्य केले त्यांनी व्यवस्थित तपासणी केली नव्हती का? आणि आम्हाला त्या सरकारचा निषेध आहे। असं सरकार आम्हाला नकोच इथे, जे शिवाजी महाराजांचं स्मारक याच्यामध्ये सुद्धा पैसा खाते। ते काय भस्मासूर झालंय का? त्यांना ते कार्य बघत नाही आहेत कुठलं आणि असे पैसे खाण्याचं काम करतायत। अशा सरकारचा आमचा निषेध आहे। निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो। सगळ्यांना माहिती आहे जो काही काल परवा मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे काही स्मारक बांधलं होतं आणि या स्मारकामधील शिवाजी महाराजांचे पुतळा जो काही हवेमध्ये कोसळला म्हणून ते सरकार त्यांच्या याच्यामध्ये जे काही सांगतंय, खरं तर या स्मारकासाठी जवळजवळ 3,600 कोटी रुपये खर्च केले होते आणि 3,600 कोटी रुपये खर्च करून जर ते 6 ना 8 महिन्यामध्ये जर कोसळत असेल तर नक्की या सरकारला आम्ही समजायचं काय? कारण ज्या महाराजांनी आज पण गड किल्ले त्यांच्या काळात 400 वर्षापूर्वी बांधलेले गड किल्ले आजही तसेच्या तसेच शाबूत आहेत आणि या सरकारने बांधलेला छत्रपती शिवाजी ज्या महापुरुषांचा बांधलेला जे काही स्मारक होतं ते 6-8 महिने जर असं उद्ध्वस्त होत असेल तर या सरकार देखील या 2 महिन्यामध्ये उद्ध्वस्त होणार, यात काही शंका नाही आहे। कारण आपण सगळी परिस्थिती जर बघितली असेल महाराष्ट्रातली, जे काही माता भगिनींवर जे काही अत्याचार अन्याय जे काही चालू आहेत, मला तर वाटतं हे छत्रपती शिवाजी महाराजांना बघून असे झालं आणि म्हणून ते महाराजांनी ते काय तिथे कोसळले की काय झाले असं आम्हाला आमच्या मनामध्ये शंका येते। खरं तर रोड असेल, पूल असेल, अनेक टेंडरमध्ये हे लोक पैसे खातात तर त्याच्यात खाल्ले ठीक आहे, पण तुम्ही महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा महाराजांना सोडत नाही म्हणजे नक्की या सरकारला करायचं काय जनतेने? तर माझी तमाम जनतेला आता विनंती राहील का येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आता आपण ताकद दाखवली पाहिजे, नाहीतर हे आम्हालाही विकून खाल्ल्याशिवाय सोडणार नाही। महाराजांना विकून खायचं त्यांनी आता सोडलेलं नाहीये। याच्या पुढे जर यांना सत्तेत बसवलं तर हे जनतेला सुद्धा विकून खातील अशा परिस्थितीचं हे सरकार आहे आणि या सरकारचा आम्ही कर्जत तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।